तर माझ्याकडनं नक्की ओ येईल या ग्लोबल कोकणसाठी किंबहुना या ग्लोबल महाराष्ट्रासाठी। जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा आपण मला हक्काने बोलवावं, मी आपल्यासाठी जरूर असेन। परंतु ही सगळी गोष्ट करताना आपण सर्वांनी सतर्क राहावं आणि कोकणामधल्या जमिनी या बाहेरच्या लोकांना विकल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी। आज मराठी उद्योजक इतक्या मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, मी तुम्हाला अनेक मराठी उद्योजक दाखवीन की जे तिकडे येऊन उद्योग उभा करतील जो आपल्या लोकांसाठी असेल। परंतु या सगळ्या लोकांना समजायच्या आज जर या अशा प्रकारच्या जमिनी गेल्या, हे आपलेच महाराष्ट्रातले दळभद्री राज्यकर्ते, आपलेच लोक, आपल्याच लोकांनी घेतलेल्या या जमिनी आणि इतरांच्या घशात चालल्या आहेत। या सगळ्यापासून कोकण आपल्याला वाचवायचं आहे, त्यानंतर आपण ग्लोबल कोकण करू। या सगळ्या गोष्टींसाठी आपण एकत्रपणे काम करणं आवश्यक आहे, याचा राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही। आपण हा कोकण वाचूया आणि ग्लोबल करूया, एवढीच आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो। आपणा सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जे लोक आज इथे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, मी आत्ताच एका चित्र प्रदर्शनाला इथे समोर जाऊन आलो। इतके सर्व चित्रकार कलाकार या सगळ्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत, त्यांनी करून ठेवलेल्या गोष्टींचा आपण आदर राखूया आणि पुढची वाटचाल करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि उद्या होत असलेल्या मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा।